आजपासून आपण स्टार्ट करत आहोत न्यूट्रिशन सब्जेक्टचे लेक्चर्स. तर ज्यांना कुणाला लेक्चर्स जॉईन करायचे असतील, न्यूट्रिशन, बायोकेमिस्ट्री आणि FN म्हणजे सेकंड सेमचे सब्जेक्ट आहेत, हे आता सगळ्यांना माहितीच असेल. तर ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायची त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ग्रुपला जॉईन व्हावं आणि आम्हाला DM करावं किंवा ग्रुपला सुद्धा मेसेज करू शकता की आम्हाला बॅच जॉईन करायची आहे. तर आता ज्यांना कुणाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल बॅच आणि पहिलं लेक्चर बघूनही जे डेमो लेक्चर होतं ते बघून वाटत असेल तर त्यांना आता जॉईन करा बॅचला. तर आज आपण बघणार आहोत पहिलं सब्जेक्ट जे की न्यूट्रिशन आहे आणि त्याचं फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशन म्हणजे काय? तर न्यूट्रिशन म्हणजेच एक सायंटिफिक बघा सायन्स ऑफ फूड आहे. सायंटिफिक म्हणजे ह्याच्याने बघितलं तर रिलेशनशिप विथ हेल्थ आणि न्यूट्रियन्स. आता न्यूट्रियन्स काय? तर न्यूट्रियन्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, फॅट, विटामिन, मिनरल्स आणि प्रोटीन यांच्या सगळ्यांचा मिक्स होणं म्हणजेच न्यूट्रियंट्स होत असतात. हे काय आहेत? न्यूट्रियंट आहेत जे की आपल्या बॉडीला हेल्दी ठेवतात तर आणि एनर्जी प्रोव्हाइड करतात. तर हे सगळं मिळून न्यूट्रिशन प्रोव्हाइड होत असते आपल्या बॉडीला. तर बघा डेफिनेशन काय आहे? तर डेफिनेशन आहे सायन्स ऑफ फूड अँड इट्स रिलेशनशिप विथ हेल्थ नोन ॲज न्यूट्रिशन. तर समजून घ्या, सायन्स ऑफ फूड आहे हे एक आणि त्याचे रिलेशनशिप विथ हेल्थ आहे. ज्याचे रिलेशन्स म्हणजेच बघून घ्या कोणतं फूडचं रिलेशन्स आहे न्यूट्रिशन सोबत, त्यालाच काय म्हणतात? न्यूट्रिशन. तर मोस्टली काय म्हणतात स्टुडंट, आधी जे कनेक्शन आहे आपलं हे न्यूट्रियंट आणि न्यूट्रिशनचं ते समजून घ्या. तर काय होत असते आधी? न्यूट्रिशन म्हणजे सगळ्यांचं जे आता मी सांगितलेलं आहे, कार्बोहायड्रेट्स, फॅट, जे मिनरल्स, विटामिन्स आणि प्रोटीन हे सगळं मिळून होत असते न्यूट्रिशन प्रोव्हाइड जे की बॉडीला होत असते. आणि न्यूट्रिएंट म्हणजेच हे पर्टिक्युलर विटामिन्स किंवा प्रोटीन्स, मिनरल्स यांना न्यूट्रिएंट्स म्हणलं जाते. आता न्यूट्रिएंट्स आहेत 2 टाईप्सचे, मॅक्रोन्यूट्रियन्स आणि मायक्रोन्यूट्रियन्स हे 2 टाईप्सचे. तर मॅक्रोन्यूट्रियन्स कोणते कोणते आहेत? तर कार्बोहायड्रेट्स आणि आपलं फॅट म्हणजेच लिपिड हे काय आहेत? मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत. आणि मॅक्रोन्यूट्रियंट आहेत फॅट आणि कार्बोहायड्रेट्स आणि मायक्रो आहेत प्रोटीन, मिनरल आणि विटामिन्स. तर हे तुम्हाला समजलं असेल. तर बघा दुसरी डेफिनेशन आपण बघू. तर न्यूट्रिशन द सायंटिफिक प्रोसेस बाय विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम टेक इन अँड युटिलाइज फूड मटेरियल. म्हणजेच काय होत असते, जे ऑर्गॅनिझम आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते फूड इनटेक करत असतो आणि जे फूड इनटेक केलेला गेला आहे म्हणजेच आपण डायजेस्ट झालेला फूड समजून घ्या एखादा. आता आपण इनटेक केलेला आहे बनाना किंवा समथिंग कोणताही न्यूट्रियंट किंवा न्यूट्रियस फूड असेल, तर समजा पोळी आणि भाजी हे खाल्लंय आपण, तर त्याच्यानंतर हे ऑर्गॅनिझम इनटेक केलेलं आहे. आता त्याचा युटिलाइज कसं करायचं? तर हे जेव्हा डायजेस्ट झालं तर त्याच्या थ्रू झालेली एनर्जी प्रोव्हाइड म्हणजेच युटिलाइज फूड मटेरियल म्हणजे त्या फूडचं काय झालं? युटिलाइज झालेलं आहे. तर ते काय होत असते? इट इन्व्हॉल्व्स इंजेक्शन, डायजेशन, अब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्टेशन अँड एक्सक्रीशन. तर ते जे फूड आहे, जे मटेरियल आहे, फूड जो इनटेक केला आहे, युटिलाइज झालेला आहे, त्याच्या इंजेक्शन होते, डायजेशन होते, अब्झॉर्प्शन होते, ट्रान्सपोर्ट होते आणि एक्सक्रिएशन होते. आता इंजेक्शन काय? इंजेक्शन म्हणजे इनटेक करणं. डायजेशन म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे, जे बारीक बारीक पार्टिकल्स असतात ते आपले पूर्ण क्रश होऊन एनर्जी प्रोव्हाइड होणे. आणि मग ते काय होत असते, जे स्मॉल इंटेस्टाईन असते, तर स्मॉल इंटेस्टाईन थ्रू आपलं अब्झॉर्प्शन होते त्या मटेरियलच्या म्हणजेच आपल्या फूडचं आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन होते. आता जेव्हा अब्झॉर्प्शन झालंय, जे मिनरल वगैरे सगळे न्यूट्रिशन मिळालं त्या फूडमधून, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट होत असते वेस्टमध्ये. म्हणजे ते जे पार्टिकल अब्झॉर्ब नाही होत ते ट्रान्सपोर्ट होत असते कुठं? लार्ज इंटेस्टाईनला म्हणजे ट्रान्सपोर्ट होते. आणि एक्सक्रिशन म्हणजे जे वेस्ट मटेरियल असेल ना समजून घ्या, त्याला काय होतं? एक्सक्रिशन होते थ्रू एनस. म्हणजेच समजून घ्या हे काय आहे? प्रोसेस लिहिली आहे तुमची न्यूट्रिशनची कशी प्रोव्हाइड होण्याची आहे. तर म्हणजे डायजेशनची पण तुम्ही प्रोसेस म्हणू शकता, कारण इंजेक्शन, डायजेशन, अब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्टेशन आणि एक्सक्रिशन हे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये पण दाखवले जाते तुम्हाला. तर होप सर तुम्हाला न्यूट्रिशनची डेफिनेशन समजली असेल. अजूनही नाही समजली असेल तर दुसरी डेफिनेशन बघा. द प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग अँड ऑब्टेनिंग नेसेसरी फॉर हेल्थ अँड ग्रोथ. म्हणजेच काय होत असते?
एक प्रोसेस आहे न्यूट्रिशन, ज्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाते आणि ऑब्टेन केलं जाते नेसेसरी फॉर हेल्थ आणि ग्रोथसाठी. तर काय ऑब्टेन केलं जाते आणि काय प्रोव्हाइड केले जाते? न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जाते आणि ऑब्टेन केलं जाते न्यूट्रिशन म्हणजेच न्यूट्रियंट्स पण म्हणू शकता. न्यूट्रियंट प्रोव्हाइड केलं जाते एखाद्या पर्सनला आणि ते पर्सन ऑब्टेन सुद्धा करतात जेव्हा स्वतः त्यांना हेल्थसाठी किंवा ग्रोथसाठी लागत असेल. हे झालं न्यूट्रिशनची डेफिनेशन. होप्स तुम्हाला डेफिनेशन समजल्या असतील. त्याच्यानंतर बघा, आता न्यूट्रिशनची डेफिनेशन समजली, पण आता हेल्थची डेफिनेशन काय? तर हेल्थच नाही समजलं तर न्यूट्रिशन समजून काय करणार तुम्ही? तर हेल्थ म्हणजे काय होते? तर आपली फिजिकली मेंटली जी आपली कंडिशन असते त्याला समजणं म्हणजे आणि ते कशा कंडिशनमध्ये आहे ते म्हणजे आपली हेल्थ असते. तर आता बघा, WHO अकॉर्डिंग कोणती डेफिनेशन आहे आपल्या हेल्थची? तर हेल्थ इज स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेरिली द अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मेटिव्ह. आता WHO ने काय म्हणलं गेलेलं आहे की एक स्टेट आहे हेल्थ म्हणजे स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, म्हणजे अशी स्टेट आहे जी की कम्प्लीट फिजिकल आणि मेंटल आणि सोशल वेलबिंग, म्हणजे त्याला फिजिकली एकही त्रास नको आणि मेंटली एकही त्रास नको. आता सगळ्यांना माहिती आहे फिजिकली त्रास म्हणजे कोणता? अब्यूज किंवा मारहाण किंवा जे पडलेले गेले आहेत ॲक्सिडेंटनी किंवा कुठं लागले गेलेले आहे ते म्हणजे फिजिकल झालं. आणि मेंटल, आता मेंटल बघा, मेंटल म्हणजे कोणतं होत असते किंवा स्ट्रेस असेल किंवा डिप्रेशनमध्ये व्यक्ती असेल तर त्याला मेंटली हेल्दी म्हणता येईल का? नाही ना. तर त्याला मेंटली इल म्हणलं जाते. त्यामुळे फिजिकली हेल्दी पाहिजे आणि मेंटली सुद्धा हेल्दी पाहिजे. आणि थर्ड वन काय म्हणते? सोशल वेलबिंग. आता सोशल वेलबिंग म्हणजे काय? आपण एखाद्या सोसायटीमध्ये राहतो तर सोसायटीमध्ये राहिल्यावर कसं होत असते व्यवहार सगळ्यांचं किंवा आजूबाजूच्या लोकांचं बिहेवियर आपल्यासोबत कसं आहे, आपण बाहेरच्या लोकांसोबत कसं राहत आहोत, तर सोशल वेलबिंग आपल्याशी कसं राहतात आणि आपलं बिहेवियर त्यांच्याशी कसं आहे, ते आपल्याशी बरोबर नीट बोलतात की नाही, हे सगळं म्हणजेच आपलं सोशल वेलबिंग. आणि त्याच्यानंतर काय म्हणलं गेलं आहे? नॉट अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी, म्हणजेच एखाद्या पर्सनला प्रेझेन्स नाही पाहिजे, अब्सेंट पाहिजे डिसीज आणि इन्फॉर्मिटी, म्हणजे एखादी प्रकारच्या डिफॉर्मिटी नको आणि डिसीज नको, म्हणजेच काय आहे? हेल्थ आहे. तर हेल्थची डेफिनेशन समजली का? तर हेल्थ आहे एक स्टेट आहे कम्प्लीट फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग अँड नॉट मेरिली प्रेझेन्स अब्सेन्स ऑफ डिसीज अँड इन्फॉर्मिटी. तर हे झाली आपली हेल्थची डेफिनेशन. त्याच्यानंतर बघा, आता हे न्यूट्रिशन आणि हेल्थ. आता ह्या न्यूट्रिशन आणि हेल्थमध्ये लिंक काय असू शकते? कोणी गेस करू शकतं का? इझी आहे बघा, न्यूट्रिशन आणि हेल्थ. आता न्यूट्रिशन प्रोव्हाइड झालं तरच हेल्थ चांगली राहते. आता सांगितलं मी न्यूट्रिशन कसं होते प्रोव्हाइड, न्यूट्रियंट्समुळे. आणि न्यूट्रियंट्स बॉडीला प्रोव्हाइड न झाल्यामुळे काय असते? न्यूट्रिशन प्रोव्हाइड होत नसते आणि न्यूट्रिशन न मिळाल्यामुळे बॉडी अनहेल्दी असते आणि हेल्थवर अफेक्ट पडत असते. एकतर माणूस डिप्रेस्ड असतो, स्ट्रेस असतो, फिजिकली काहीतरी वीक असते किंवा सोशली वेलबिंग म्हणजे चिडचिड राहत असतो. तर हे काय झालं आपल्या न्यूट्रिशनसाठी आणि हेल्थसाठी. तर हे लिंक आहे. तर गुड न्यूट्रिशन हे काय? फाउंडेशन आहे हेल्थचं. जेव्हापर्यंत आपल्याला गुड न्यूट्रिशन नाही मिळत असेल तेव्हापर्यंत आपल्याला चांगले हेल्थ मिळत नसते. आणि फूड काय करत असते? प्रोव्हाइड करत असते न्यूट्रियंट्स. तर आता त्याच्यामध्ये दिले बघा, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, विटामिन्स आणि मिनरल्स हे मिळून काय बनत असते? न्यूट्रियंट्स बनत असते. ते काय करतात? ऍक्ट करतात एक केमिकली मेसेंजर म्हणून आणि बिल्ड करतात ब्लॉक बॉडीचे, म्हणजेच जे आपले मसल्स आहेत, टिश्यू आहेत, यांना काय करत असतात? बिल्ड करण्याचं काम करत असतात न्यूट्रियंट्स. तर हे लिंक बघा, न्यूट्रिशन आणि हेल्थचं लिंक म्हणजे मेन गुड न्यूट्रिशन असलं तरच हेल्थ बरोबर असेल, म्हणजे न्यूट्रिशन बरोबर तर हेल्थ बरोबर. तर होप्स तुम्हाला न्यूट्रिशन आणि हेल्थ समजलं असेल. तर त्याच्यानंतर बघूया आपण. आता बघा, हे वर्ड जे न्यूट्रिशन आहे ते वर्ड कुठून आले असेल? तर हे वर्ड आले आहे लॅटिन वर्ड, म्हणजे लॅटिन पासून. ते काय असते? न्यूट्रिशियस वर्ड आहे. म्हणजेच काय असते? न्यूट्रिशन म्हणजेच नरिशमेंट प्रोव्हाइड करणं, नरिशमेंट असते. त्याचा मिनिंग समजून घ्या. न्यूट्रिशचा मिनिंग आहे नरिशमेंट. आता नरिशमेंट म्हणजे काय? आता नरिशमेंट म्हणजे एक्झाम्पलमध्ये बघा, आपली आई जी आहे ते आपल्याला केअर प्रोव्हाइड करते किंवा आपल्याला वेळोवेळी खाऊ घालते. हे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं असते, म्हणजे नरिशमेंट देणं असते आपल्या आईचं आपल्या बाळावर. तर सेम तसंच न्यूट्रिशन हे काय करत असते? नरिशमेंट प्रोव्हाइड करत असते आपल्या बॉडीला. कारण
बॉडी हेल्दी राहावं म्हणून. तर बॉडी नरिशमेंटमुळे हेल्दी असत असते. तर फादर आहेत आपल्या न्यूट्रिशनचे अँटन लॅव्हिएझर. तर यांचा जन्म झालेला होता 1743ला आणि मृत्यू झाला आहे 1794ला. हे झालं आपल्या न्यूट्रिशनबद्दल पूर्ण ओव्हरऑल इंट्रोडक्शन. होप सो आता तुम्हाला इंट्रोडक्शन समजलेलं असेल. त्याच्यानंतर आता आपण बघूया द स्पेक्ट्रम ऑफ माल न्यूट्रिशन. आता माल न्यूट्रिशन काय आहे? आता काय करत असतात स्टुडंट की आपलं न्यूट्रिशन म्हणजेच आपली आपली नरिशमेंट झाली किंवा एनर्जी प्रोव्हायडेशन झाली. तर माल न्यूट्रिशन काय की असते भूकमरी वाटते त्यांना. तर मी ऑलरेडी लिहून टाकलेलं आहे की स्टुडंट मिस्टेक करत असतात आणि माल न्यूट्रिशनचा मिनिंग समजतात ओनली स्टार्वेशन. आता स्टार्वेशन काय असते? भूकमरी असते. म्हणजे भूकमरी म्हणजेच आपल्याला माल न्यूट्रिशन म्हणजे जेवण न मिळणे, स्टार्वेशन असते. जेवण न मिळाल्यामुळे माल न्यूट्रिशन होते असं सगळ्यांना वाटते. तर एक रिझन ते पण आहे माल न्यूट्रिशनचं, पण पर्टिक्युलर स्टार्वेशनच नाही आहे माल न्यूट्रिशनच्या मिनिंग. तर जे फूडचा इम्बॅलन्स होणं म्हणजेच काय असते? माल न्यूट्रिशन होत असते. तर कारण हे एक कंडिशन असते एखाद्या इम्बॅलन्स झालेल्या पर्सनची एनर्जी और न्यूट्रिशन इनटेक. आता जसं बघा एखादा पर्सन आहे ज्याला एनर्जी पाहिजे असेल पण त्याला कमी प्रमाणात मिळणं किंवा एकदम जास्त प्रमाणात मिळणं, किंवा न्यूट्रिएंट आहेत तर ते एकदम जास्त प्रमाणात ओव्हर कन्झ्युम करणं किंवा कमी प्रमाणात कन्झ्युम करणं, हे काय आहे? माल न्यूट्रिशन आहे. तर तुम्हाला होपसो माल न्यूट्रिशन थोडक्यात तर समजलं असेल. तर माल न्यूट्रिशन म्हणजे इम्बॅलन्स असते एनर्जी आणि न्यूट्रिएंट्सचा. तर त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. पहिली तर अंडर न्यूट्रिशन आणि दुसरी म्हणजे ओव्हर न्यूट्रिशन. आता अंडर न्यूट्रिशन काय आणि ओव्हर न्यूट्रिशन काय? तर अंडर न्यूट्रिशन म्हणजे जेवण करतात ते लोक पण न्यूट्रिशन प्रोव्हाइड होत नसते त्यांच्या बॉडीला. म्हणजे कमी प्रमाणात जेवणं किंवा आपलं न्यूट्रियस फूड जे आहेत म्हणू शकता तुम्ही ते कमी प्रमाणात खाणं. तर न्यूट्रिएंट फूड मध्ये बघा एक्झाम्पलमध्ये एग आहे, मीट आहे, व्हेजिटेबल्स आहेत, ग्रीन लिफी ग्रेन्स आहेत, हे सगळं काय आहे? न्यूट्रियस फूड आहे. तर हे काहीतरी कमी प्रमाणात खाणं म्हणजेच अंडर न्यूट्रिशन होत असते. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला जसं लहानपणी पोलिओ वगैरे होत असते, तर ते काहीतरी कंडिशन होत असते. किंवा माल न्यूट्रिशनच्या 3 कंडिशनही असतात की प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनमध्ये मरास्मिक क्वॉशरकर हे काहीतरी असे घडून येत असतात लहान चाइल्डमध्ये. त्याच्यामध्ये बघा अजून ओव्हर न्यूट्रिशन काय आहे. आता तर ओव्हर न्यूट्रिशन म्हणजेच काय असते? एक्सेसिव्ह अमाऊंट असते कशाचा? न्यूट्रियन्सचं. म्हणजे खूप जास्त जेवढी आपल्या बॉडीला गरज आहे पण तेवढी न इंटेक करता ओव्हर जास्त कन्झ्युम करणं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला थोडक्यात गरज असेल पण त्यांनी खूप जास्त खाल्ले आणि न्यूट्रियन्स जास्त म्हणजे बॉडीला प्रोव्हाइड झाले, त्याला म्हणलं जाते ओव्हर न्यूट्रिशन. तर ह्या 2 कंडिशनमध्ये पेशंटला किंवा पर्सनला माल न्यूट्रिशन होण्याची शक्यता असते. तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा अंडर न्यूट्रिशनमध्ये नॉट गेटिंग इनफ कॅलरीज ऑर स्पेसिफिक न्यूट्रियन्स. तर मी तेच सांगितले की इनफ कॅलरीज आणि स्पेसिफिक न्यूट्रियंट्स न मिळणेच माल न्यूट्रिशन आहे. त्याची कॉमन साईन आणि सिम्पटम्स बघा आणि एक्झाम्पल बघा. शटनिंग आहे. शटनिंग म्हणजे काय असते? लो हाईट फॉर एज. म्हणजे जसं बघा एखाद्या पर्सनची म्हणजे किंवा आता छोटं बाळ घ्या 7 ते 8 वर्षाचा, आता त्याला स्टनिंग आहे म्हणजेच त्याचे हाईट म्हणजे बघा किती असेल त्याची. जर त्याचे 7 ते 8 वर्ष वय आहे तर त्याच्या अकॉर्डिंग आपली एजच्या अकॉर्डिंग त्याची हाईट किती खूप कमी असू शकते. बघू 3 ते 4 फीट समजून जा. 3 ते 4 फीट नाही, कमीच समजा, खूप जास्त सांगितलं मी. तर त्या अकॉर्डिंग त्याची हाईट खूप कमी असते. मग वेस्टिंग आणि बघा त्याची हाईट असेल तर त्या अकॉर्डिंग त्याचं वेट नसते. सेकंड सिम्पटम नसते. आणि त्याच्यानंतर बघा मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी. आणि त्याच्यानंतर त्या पर्सनमध्ये काय दिसत असते? मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी म्हणजेच एखाद्या पर्सनला स्कर्वी सुद्धा दिसू शकते. तर हे काही साइन अँड सिम्पटम्स आणि एक्झाम्पल आहेत अंडर न्यूट्रिशनचे. आता ह्याच्यामध्ये हे एक्झाम्पल बघा. स्कर्वी हे एक डिसीज कंडिशन आहे. आता तुम्हाला स्कर्वी समजत नसेल काय होत असते त्या, तर ते बघा डिसीज कंडिशन हे स्कर्वी याच्यामध्ये कशाची कमी होत असते? तर विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड म्हणलं जाते सायंटिफिक नेममध्ये त्याला. तर त्याच्या कमीमुळे स्कर्वी हा रोग होत असते. तर स्कर्वीमध्ये बघा एक तर स्किन हॅमरेज होत असते किंवा गम डिफिशियन्सी होऊ शकते, फटीग होऊ शकते, विकनेस होऊ शकते आणि एनिमिया सुद्धा होऊ शकते ह्या डिसीज कंडिशनमध्ये. याच्यानंतर बघा
ओव्हर न्यूट्रिशन. आता ओव्हर न्यूट्रिशन मध्ये काय येऊ शकते, तर ओव्हर न्यूट्रिशन मध्ये बघा एक्सेसिव्ह इनटेक होत असते. कशाचं, न्यूट्रिशन्सचं. युजली एनर्जी म्हणजे आपण काय करत असतो, एक्सेसिव्ह अमाऊंट, जसं आपले न्यूट्रिएंट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आणि ते बाकी सगळे, तर ते सगळं एक्स्ट्रा खाल्ले आपण तर काय होत असते, आपल्याला डिसीज कंडिशन कॉज होऊ शकते एखाद्या प्रकारची. तर ओव्हर न्यूट्रिशन मध्ये इंटेक बघा न्यूट्रिएंट्सचं होत असते बियॉन्ड बॉडी नीड्स, म्हणजेच आपल्याला जेवढी बॉडीची गरज आहे, आपल्या बॉडीला जेवढी गरज आहे न्यूट्रिएंट्स आणि न्यूट्रिशन्सची, त्याच्यापेक्षा आपण जास्त खाल्लं म्हणजे काय होत असते, ओव्हर न्यूट्रिशन प्रोव्हाइड होणं असते. तर बघा ओव्हर न्यूट्रिशन प्रोव्हाइड झाल्यामुळे काय होत असते, तर ओबेसिटी येत असते. आता ओबेसिटी म्हणजे काय, तर लठ्ठपणा होत असते. तर लठ्ठपणा आल्यामुळे काय, आपलं वेट म्हणजे लठ्ठपणाने वेट आपले जे आहे ते ओव्हर असते, आपलं मॅक्झिमम वेटपेक्षा जास्त राहत असते. मग त्याच्यानंतर बघा टाईप 2 डायबिटीस. आता डायबिटीसचे पण सुद्धा टाईप आहेत, टाईप 1 टाईप 2. तर टाईप 2 कशी क्युअर होते ते पण आपल्याला बघू नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये. तर टाईप 2 होऊ शकते, ज्याच्यामुळे इन्सुलिन आपल्याला घ्यावं लागते. आणि थर्ड डिसीज कंडिशन बघा कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होऊ शकते, म्हणजे कार्डियाक अरेस्ट किंवा ट्रॅकिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया, आपले हार्ट अटॅक सारखं आपल्याला डिसीज कंडिशन दिसून येऊ शकतात ओव्हर न्यूट्रिशनमध्ये. आणि हे कशामुळे सॅच्युरेटेड होत असते, हाय सॅच्युरेटेड ऑफ फॅट अँड शुगर इंटेक. जर आपण शुगर म्हणजे ग्लुकोज किंवा आपलं फॅट जास्त प्रमाणात खाल्ले गेलं असेल तरच ह्या सगळ्या कंडिशनमुळे आपल्याला ओबेसिटी, टाईप 2 डायबिटीज आणि कार्डिओव्हास्क्युलर सारखे डिसीज होऊ शकतात. तर एक्झाम्पलमध्ये बघा कार्डिओव्हास्क्युलरमध्ये एखाद्याला कार्डियाक अरेस्ट आलं तर ते कशामुळे आलेलं आहे, ते ओव्हर न्यूट्रिशन आपण खाल्लेलं आहे किंवा कंटिन्यू झोपलेलं आहे आपण एखादा व्यक्ती, त्याच्यामुळे इंटेक जास्त झाल्यामुळे ओव्हर न्यूट्रिशन हे एक कंडिशन त्याला होत असते. त्याच्यानंतर बघा थर्ड होऊ शकते इम्बॅलन्स. तर हे पॅथॉलॉजिकली स्टेट आहे जे की रिझल्ट करत असते डिसप्रपोर्शन आणि अमॉंग एसेन्शियल न्यूट्रिएंट्स. तर काय मिनिंग आहे याचा, तर पॅथॉलॉजिकल रिझल्ट देत असते इम्बॅलन्समध्ये. तर ते काय असते, डिसप्रपोर्शन असते कशाचा, एसेन्शियल न्यूट्रिएंट्सचा विथ ऑर विदाऊट अब्सोल्यूट डिफिशियन्सी ऑफ एनी न्यूट्रिएंट्स. म्हणजे त्याच्या काय होत असते, जर न्यूट्रिएंट्स असलं किंवा नसलं आणि डिफिशियन्सी असली तरच इम्बॅलन्स होऊ शकते. तर हे होतं आपलं माल न्यूट्रिशन बद्दल. तर माल न्यूट्रिशनचं आपण फक्त वर टॉपिक कॅटेगरीज बघितली, अंडर न्यूट्रिशन, ओव्हर न्यूट्रिशन आणि इम्बॅलन्समध्ये. तर हे झालं माल न्यूट्रिशन बद्दल. आता प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन सुद्धा तुम्हाला टॉपिक आहे. तर त्यामध्ये आपण जेव्हा टॉपिक येईल प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, त्याच्यामध्ये आपण त्या टॉपिकला कव्हर करू. आता सध्या फक्त माल न्यूट्रिशन तेवढं समजलं असेल तुम्हाला. तर ते जे आता बघा त्याच्यामध्येच जे फॅक्टर्स आहेत जे की अफेक्ट करतात न्यूट्रिशनला, तर ते कोणते कोणते फॅक्टर असू शकतात जे की माल न्यूट्रिशनमध्ये पण येत असतात. तर फॅक्टर बघा, फिजिकल फॅक्टर येऊ शकते, बॉडी साईज येऊ शकते, बायोलॉजिकल फॅक्टर येते, इकॉनॉमिकल फॅक्टर येते, सेक्स येते, क्लायमेट येते, एज, सोशल किंवा त्याच्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटी. हे सगळे काय आहेत, फॅक्टर्स आहेत जे की फूड आणि माल न्यूट्रिशन बद्दल जे आहेत, न्यूट्रिशन बद्दल की अफेक्ट करतात. कारण यांच्यामुळे आपलं माल न्यूट्रिशन इम्बॅलन्स होणं, न्यूट्रिशन इम्बॅलन्स होणं हे सुद्धा दिसून येत असते आपल्याला. याच्यानंतर आपण बघूया द रोल ऑफ न्यूट्रिशन इन मेंटेनिंग हेल्थ. तर न्यूट्रिशनचा रोल काय आहे मेंटेन करण्यासाठी हेल्थला. तर पहिलं रोल आहे आपला एनर्जी प्रोडक्शन, दुसरं आहे टिश्यू रिपेअर अँड ग्रोथ, तिसरं आहे मेटाबॉलिक रेग्युलेशन आणि चौथं आहे डिसीज प्रिव्हेंशन. आता बघा आपण ईट काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं फूड ईट केलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण न्यूट्रियंट्स आणि न्यूट्रियस फूड प्रोव्हाइड केलं पाहिजे दुसऱ्यांना किंवा स्वतःच्या बॉडीला सुद्धा. आता न्यूट्रियस फूडमध्ये बघा ज्याच्यामध्ये फॅट असू शकते, कार्बोहायड्रेट असू शकते, विटामिन्स असेल, प्रोटीन असेल आणि मिनरल्स असेल, असे फूड म्हणजे आपण इनटेक करायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, आपण फ्रूट्स खाऊ शकतो ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विटामिन्स असतात. प्रोटीनमध्ये आपल्या सिरियल्स खाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खाऊ शकतो. त्याच्या अजून मीट आहे, एग्स आहेत. तर हे काही आहेत एक्झाम्पल जे की आपण न्यूट्रियस प्रोडक्शन म्हणजे किंवा प्रोडक्ट म्हणून खाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर बघा आता ही जे 4 कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. आता एनर्जी प्रोडक्शन पहिली कॅटेगरी दिली आहे. तर त्याच्यामध्ये बघा जे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट आहेत
ते काय करतात, प्रोव्हाइड करतात फ्यूल नीडेड फॉर एनिथिंग फॉर ब्रीथिंग ऑर रनिंग मॅरेथॉन. म्हणजे बघा, जे की आपली एनर्जी प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट काय करत असतात, प्रोव्हाइड करतात. फ्यूल म्हणजे आता काय होते, इंधन म्हणजे एनर्जी समजून घ्या. आता तुम्ही एनर्जी प्रोव्हाइड करत असते जेव्हा एखाद्या वेळी एखादा पर्सन हाय ब्रीथ करू शकते. जेव्हा एक एक्झाम्पल दिले आहे ते ब्रीथिंग टू रनिंग अ मॅरेथॉन म्हणून, तर एक्झाम्पल आहे ते. तर एक्झाम्पलमध्ये आपण जेव्हा एखादी हाय कॅलरीज किंवा हाय बर्निंग ह्याची ॲक्टिव्हिटी करत असतो, तर याच्यामध्ये अजून बघा, जे न्यूट्रिशन आहे प्रॉपर बॉडी सर्वाईव्ह करायसाठी आणि ॲडिक्वेट करायसाठी मायक्रो न्यूट्रियन्स आणि कार्बोहायड्रेट्समध्ये बघा काय करत असते, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट हे आणि प्रोटीन हे प्रोव्हाइड करत असते. आणि याच्यामध्ये काय होत असते, प्रॉपर एनर्जी न्यूट्रिशन प्रोव्हाइड होत असते एनर्जी या बॉडीमध्ये. तर त्याच्यानंतर बघा, जे फ्यूल आहे वेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेस, आता ते दिलेले आहे फिजिओलॉजिकल एक एक्झाम्पलमध्ये ब्रीथिंग टू रनिंग अ मॅरेथॉन. तर फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये काय होत असते, त्याच्या एक मेटाबॉलिझम प्रोव्हाइड करत असते. मेटाबॉलिझम मुवमेंट आणि ऑर्गन फंक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. एनर्जी प्रोडक्शन हे काम करत असते. तर हे एनर्जी प्रोडक्शन असं काम केलं जाते. सेकंड बघा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजेच काय होत असते, टिश्यू रिपेअर अँड ग्रोथ, म्हणजेच टिश्यू रिपेअर होणं आणि ग्रोथ प्रोव्हाइड होणं. तर प्रॉपर न्यूट्रिशन प्रोव्हाइड होत असते ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये आपल्या बॉडीला याच्यात. तर प्रोटीन म्हणजे ब्रिक्स ऑफ द बॉडी, जे प्रोटीन्स आहेत ते ब्रिक्स करत असते बॉडीला आणि इसेन्शियल प्रोव्हाइड करत असते ग्रोथसाठी. म्हणजे ग्रोथमध्ये काय येऊ शकते, काय ग्रोथ करायची आपल्याला, मसल, स्किन आणि रिपेअरिंग वाउंड्स. आता जसं एका पर्सनला इंजुरी झाली असेल किंवा काही लागलेलं एखाद्या ठिकाणी आहे, तर तिथली रिपेअरिंग करणं टिश्यूला, मसल्स बिल्ड करणं, वेट गेन करणं आणि स्किन रिपेअर करणं, म्हणजेच एखाद्या पर्सनला स्किन डिसीज किंवा स्किनमध्ये इरिटेशन होत असेल त्याला रिपेअर करण्याचं काम करत असते टिश्यू रिपेअर आणि ग्रोथ. म्हणजेच ह्या कंडिशनमध्ये काय मिळत असते, न्यूट्रिशन प्रोव्हाइड झाल्यामुळे टिश्यू रिपेअर होत असते, बॉडीची ग्रोथ होत असते, बॉडीला वेट गेन होत असते, किंवा जेव्हा आपल्याला वेट कमी असेल तर वेट गेन होणं, हाईट कमी असेल तर थोडी हाईट वाढणी, हे सगळं कुठं होत असते, टिश्यू रिपेअर आणि ग्रोथमध्ये हे सगळं मेंटेन करत असते न्यूट्रिशन इन हेल्थमध्ये. त्याच्यानंतर बघा, मेटाबॉलिक रेग्युलेशन. आता मेटाबॉलिक रेग्युलेशन म्हणजे काय असते, म्हणजे आपण हे बोलू शकतो प्रिव्हेन्शन फ्रॉम माल न्यूट्रिशन. तर याच्यामुळे काय होत असते, प्रिव्हेन्शन सुद्धा होत असते माल न्यूट्रिशनचं. तर त्याच्यामध्ये काय मिनरल्स आणि विटामिन्स काय असते, स्पार्क प्लग फॉर केमिकल रिॲक्शन असते, म्हणजे ॲक्ट करत असतात स्पार्क प्लग म्हणून फॉर केमिकल रिॲक्शन. आता जर यांचं प्रोव्हायडेशन चांगलं झालं विटामिन्स आणि मिनरल्सचं, तर बॉडीचं रेग्युलेशन बरोबर होत असते. रेग्युलेशन झाल्यामुळे आपल्या माल न्यूट्रिशनची काहीतरी डिसीज कंडिशन जसे की ओव्हर न्यूट्रिशन, अंडर न्यूट्रिशन हे कॅटेगरी आढळून येत नाही. त्याच्यानंतर एक्झाम्पलमध्ये बघा, विटामिन सी हेल्प्स विथ कोलॅजन सिंथेसिस अँड आयरन कॅरीज ऑक्सिजन इन द ब्लड. आता मेटाबॉलिझम रेग्युलेशनमध्ये जेव्हा विटामिन्स आणि मिनरल्स आले, तर विटामिन सी हेल्प कुठं करत असते, कोलॅजन सिंथेसिसला, आणि आयरन काय करत असते, कॅरी करत असते इन ऑक्सिजन. आता काय होत असते, आयरन कॅरी करत असते ऑक्सिजन इन द ब्लड. आता आयरन कसं कॅरी होत असेल, तर जे आयरन आता माहितीच असेल तुम्हाला, ज्यांना आयरन डिफिशियन्सी त्यांना आयरनच्या गोळ्या किंवा दिले गेले असतील, तर त्यांना आयरन कंटिन्यू झालं पाहिजे, लोहयुक्त आपली बॉडी झाली पाहिजे ब्लडमध्ये, म्हणून त्यांना आयरन सप्लिमेंट दिले जाते. त्याच्यामुळे काय होत असते, आपली बॉडीमध्ये आयरनची जी कमतरता आहे ते वाढत, म्हणजे पुरेपूर होत असते. त्याच्यामध्ये बघा, प्रॉपर न्यूट्रिशन प्रोव्हाइड होत असते आणि बॉडी माल न्यूट्रिशनने अवॉइड होत असते. आणि न्यूट्रिशन सारखे म्हणजे कोणते मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिशन काय करत असतात, प्रोव्हाइड करत असतात, आणि ओव्हर न्यूट्रिशन आणि अंडर न्यूट्रिशनला कमी करण्याचं हे काम करत असते. म्हणजेच मेटाबॉलिक रेग्युलेशन झाल्यामुळेच आपली बॉडी जी आहे ते अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन हे आपला मेंटेन ठेवत असते. त्याच्यानंतर फोर्थ वन बघा, लास्ट, डिसीज प्रिव्हेन्शन. आता डिसीज प्रिव्हेन्शन म्हणजेच काय, हेल्दी वेट. म्हणजे त्याच्यामध्ये काय होत असते की वेट हे हेल्दी होत असते, म्हणजे आपलं नॉर्मल होऊ शकते जेवढं आपल्या बॉडीला पाहिजे तेवढं. तर त्याच्यामध्ये बघा, न्यूट्रिएंट डेन्स डाएट स्ट्रेंथ द इम्युन सिस्टम अँड रिड्यूस द रिस्क ऑफ क्रोनिक लाईफस्टाईल डिसीजेस. तर त्याच्यामध्ये काय होत असते बघा, न्यूट्रिएंट्स आहेत ते डेन्स डाएट स्ट्रेंथ देतात. म्हणजेच काय, त्या डाएटमुळे
त्या डिसीज प्रिव्हेन्शनमुळे जे न्यूट्रिशन खाल्ल्यामुळे डिसीज प्रिव्हेन्शन होते आणि जे हेल्थमध्ये स्ट्रेंथ येत असते, न्यूट्रियन्समध्ये जे डाएटमध्ये स्ट्रेंथ असते ते काय करत असते, इम्युन सिस्टम जे आहे आपल्या बॉडीच्या इम्युन सिस्टम बिल्ड करण्याचं काम करत असते. इम्युन सिस्टम बिल्ड झालं तर आपलं काय होत असते, जे रिस्क आहे एखाद्या पर्सनला इम्युनिटी कमी असली तर चान्सेस त्याला असतात की डिसीज कंडिशन लवकर आढळून येणं. जसं एखाद्या पर्सनला इम्युन सिस्टम कमी आहे त्याची वीक आहे तर त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची डिसीज कंडिशन, TB असेल, अस्थमा असेल, हे सगळे काय लवकर कॉज होण्याचे चान्सेस असतात. तर इम्युन सिस्टम स्ट्रॉंग असलं तर त्यांना लवकरात लवकर डिसीज कोणत्याही प्रकारचे होत नसते. आणि न्यूट्रिशन तेच काम करत असते की इम्युन सिस्टम बिल्ड करायचं, कारण त्या पर्सनला किंवा एखाद्या पेशंटला डिसीज कंडिशन होऊ नये. आणि ते डिसीज प्रिव्हेन्शनमध्ये काय होत असते, जे की रिड्यूस करत असते रिस्क ऑफ क्रोनिक लाईफस्टाईल डिसीजेस. म्हणजे आता रिड्यूस करणं ऑफ क्रोनिक लाईफस्टाईल डिसीजेस. आता क्रोनिक म्हणजे काय, तर क्रोनिक म्हणजे लांब काळापासून चालत आलेला एखादा डिसीज कंडिशन समजून जा. जसं एखाद्या पर्सनला अस्थमा आहे किंवा आपण समजून घ्या TB आहे, तर खूप वर्षापासून किंवा खूप काळापासून त्याला चालत आलेला आहे एक डिसीज आहे. तर हे जे रिड्यूस करायचं काम करत असते न्यूट्रिशन. जर न्यूट्रिशन प्रॉपर प्रोव्हाइड झालं तर त्या कंडिशनमध्ये काय असते, जे लाईफस्टाईल असते एखाद्या पर्सनची, ते लाईफस्टाईलचे डिसीज एखादी कंडिशन आहे क्रोनिक सतत चालेल असलेला डिसीज त्या लाईफस्टाईलमधला एखाद्या पर्सनच्या लाईफस्टाईलमधला TB पकडून घ्या, त्या TB पूर्ण कमी करण्याचं काम कोण करत असते, न्यूट्रिशन हे करत असते. तर हे झाले आपले 4 न्यूट्रिशनचे रोल जे की मेंटेन करत असते हेल्थला. तर पहिलं होतं एनर्जी प्रोडक्शन, दुसरं आहे टिश्यू रिपेअर अँड ग्रोथ, तिसरं आहे मेटाबॉलिक रेग्युलेशन आणि चौथा आहे डिसीज प्रिव्हेन्शन. हे 4 रोल आहेत जे की मेंटेन करतात पूर्ण बॉडीच्या ह्युमन हेल्थला किंवा जेही न्यूट्रिशन प्रोव्हाइड होत असते पूर्ण त्याला. तर हे सगळं होतं आपलं स्टार्टिंगचे न्यूट्रिशनच्या इंट्रोडक्शन. तर होप्स तुम्हाला सगळं समजलं असेल, ॲटलिस्ट थोडं तरी समजलं असेल. जिथे प्रॉब्लेम गेली तुम्हाला, जिथं नाही समजलं तिथे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.